हाय गाई, कशा आहात? आणि तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा कशी साजरी केली? मीही माझी गुरुपौर्णिमा अशी पद्धतीने साजरी केली ते सांगते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आम्ही गेलो होतो केंद्रामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं आणि इथे गुरुपद देण्याची विधी चाललेली होती. आणि आपण त्यांचे शिष्य गुरुपद घेत नाहीत, आपण त्यांना गुरुपद देतो. तर बोलण्यात थोडीशी चुकी होती, समजून घ्या. तर गुरुपद देण्यासाठी एवढी सारी गर्दी झालेली होती ना, आणि स्वामींच्या आणि नैवेद्याचे ताटही भरून घेतलेले होते पूर्ण. आज तब्बल 3 ताटं होते आणि प्रसाद तर खूप जास्त होता. आणि इथं एवढे लोक आलेले होते, यापेक्षा कितीतरी लोक जास्त येतात तिथे. जेवढे चटया आथरून ठेवलेत ना तेवढे फुल भरतात, बसायला पण जागा राहत नाही, एवढं फुल पब्लिक येतं. तर काय करणार, इथे ना असं एवढं सारं पब्लिक होतं. तर चला आपण पुढे पाहूया. बघा, इथे खूप सर्वजण आलेले होते, भक्तिभावाने आलेले होते सगळेच. तर हे बघा, आम्ही तिथे गेलेलो होतो आणि आमचं शूट घ्यायला कोणच नव्हतं, म्हणूनच मीच सर्वांचं शूट करत होते. बघा, ते मस्त आरतीची तयारी चाललेली होती. आता आरतीची वेळ झालेली होती, म्हणूनच एवढं जास्त पब्लिक होतं. बघा, आता इथे आरती चालू आहे. तर आरतीच्या अगोदर जेवढे जास्त लोक आले होते ना, म्हणूनच स्वामींचा जप चालू केला. जप चालूच होता. तर या दीदीने पुष्पांजली वाटप केली, कारण की आता आरतीची वेळ झाली होती. हिंदवीची अशी काय ते मस्ती चालली होती. आरतीसाठी सर्वजण उभे राहिले, तिच्याकडून पुष्पांजली सगळी सांडली होती. ती पुसायचं काम चाललं होतं त्याचं. इथे खाली मस्त असं रांगोळी काढलेली होती छान. त्यानंतर इथे हिंदवीन मस्त असा प्रसाद घेतला. नंतर आम्ही निघालो घरी आता, कारण तिथं होते तेव्हाच मला फोन आला होता, पार्सल आलं म्हणून या दुकानात ठेवलेलं होतं. इथून पार्सल रिसीव केलं आणि घरी येऊन लगेच अनबॉक्सिंग केलं, कारण की मला ना आतुरता लागली होती काय आले, कारण की मी 2-3 गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या, त्यामध्ये आलेलं होतं आपलं छानसं डेली वेअरसाठीचं पैंजण. तुम्हाला मी मेन्शन करतच आहे. तुम्हाला आवडलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक दिली, तुम्ही घेऊ शकता. चला मग, मला तर खूप आवडलं हे. चला मग, बाय बाय, भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. बाय.